श्री क्षेत्र देवगड येथे आहे मी. दत्तात्रय महाराजांचं निवास आहे. दत्तात्रय महाराज जे आहेत त्यांचं भव्य मूर्ती आहे, ते मंदिर आहे खूप मोठ्या स्वरूपात. आणि इथचा बेस्ट पार्ट असा आहे या ठिकाणाचं की इकडे खूप मोठी जागा आहे, खूप भारी सुविधा आहेत. दर्शन घ्या, समोर भक्त निवास आहे, तिकडे तुम्ही राहू शकता. आणि तिकडे प्रसादालयसुद्धा आहे. 60 रुपयामध्ये तुम्ही भोजन पण जेवण पण करू शकता. आणि हा जो परिसर आहे आजूबाजूचा सुंदर असा परिसर, पार्किंगसाठी तिकडे गाड्या, तिकडनं आपण आलो आहे तिकडे गाड्या पार्किंग लावून या ज्या परिसरात हे दुकानं वगैरे तिकडनं पेढा वगैरे घेऊ शकता. आणि हे समोर दिसते तुम्हाला हे मंदिर आहे समोर. सो आता आपण मंदिरात जाऊयात. दत्तात्रय महाराजांचे श्वान जे आहेत डॉगेश भाई. सो आता आपण मंदिरात जाऊ आणि मंदिर थोडं दर्शन घेऊ आणि परत दर्शन झाल्यानंतर आपण जेवण करायला जाऊ प्रसादालयात. चला तर. मंदिर आहे खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याच्या बॅक साईडला मोठी नदी आहे, नदीचा संगम आहे. आता रात्र झाले त्याच्यामुळे आपल्याला बघता येणार नाही. आपण सकाळी बघूयात, जर झालं लवकर उठून आपण दर्शन घेऊया तर आपण सकाळी उठून ते बघण्याचा प्रयत्न करूयात. पण आता आपण दर्शनाला जाऊयात, पाय स्वच्छ धुवून दर्शन घेऊया. आपल्या झोपायची व्यवस्था ऑलरेडी झालेली आहे भक्त निवासामध्ये. पर पर्सन 30 रुपये दिल्यावरती तुम्हाला गादी देतात, बेडशीट आणि उशी अशा 3 गोष्टी देतात मोठ्या हॉलमध्ये झोपायला. तर तुम्ही इकडे येत असाल, हॉटेलसुद्धा आहेत. रूम करायची असेल तर रूमची सुविधा पण आहे 300 रुपयामध्ये. पण तुम्हाला सिंगल पर्सन असाल, तुम्हाला हॉलमध्ये झोपायचं असेल तर तुम्ही 30 रुपये देऊन झोपू शकता. सो आता मंदिर आलं आहे, आपण दर्शन घेऊयात. गुरु महात्म्याची प्रचिती देणारे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड. मांगल्य, दिव्यता आणि रमणीयता यांचा त्रिवेणी संगम असलेले एक तीर्थक्षेत्र गुदामाई व प्रवरामाई यांच्या पवित्र संगमाजवळ सद्गुरू किसनगिरी महाराजांनी उभारलेले आहे. सो दर्शन झालं आहे आपलं आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही. दर्शनासाठी तो मोबाईल अलाउड नाही आहे. फोटोग्राफी प्रोहायबिटेड आहे, म्हणजेच बंद आहे. आतमध्ये व्हिडिओ शूट फोटो काही तुम्ही काढू शकत नाही. दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर आलो आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे जे मंदिराचं. आणि भक्तनिवास समोरच आहे, आपल्याला समोर दिसतंय गेट. तिथून आतमध्ये गेली सरळ मंदिरात दिसते मूर्ती छोटंसं वाईट तेच दत्तात्रयांची मूर्ती आहे. बघा दिसतं आपल्याला. सो दर्शन झालं. आता आपण जाऊ पेटपूजा करायला, म्हणजेच प्रसाद बाडीकडे. मंदिरातनं बाहेर निघायला समोर दिसतं आपल्याला भक्तनिवास आणि भोजनालय. आपल्याला भोजनालयात जायचं ना, भक्तनिवास आपण राहायची सुविधा सुद्धा आपली इकडेच आहे, आपण इकडेच केली. तर आपण आधी भोजनालयात जाऊ कॅन्टीनमध्ये आणि जेवण करूयात. चला. समोर दिसतो भक्तनिवास आणि जस्ट त्याला लागूनच कॅन्टीन आहे, म्हणजे भोजन कक्ष आहे. महाप्रसाद जो भेटतो तो 60 रुपये पर प्लेट. आपण जाऊयात आतमध्ये, आता बघूयात काय काय मिळतं आपल्याला 60 रुपयामध्ये. आपण भोजन कक्षात आलोय. माझ्या हाती पावती दिसते 40 रुपयाची, पण सॉरी 60 रुपयाची. 401 नंबर आहे. सो 60 रुपयामध्ये आपण इकडे जेवण करू शकतो, महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो. इकडे काउंटर आहे. सो काउंटरवरती अशी पावती देतात आपल्याला आणि दादांनी आपल्याला पावती लिही 60 रुपयामध्ये आपल्याला जेवण देतील. हे पावती घेऊन आपल्याला समोर बसायचं आहे आता. सो इकडे जाऊन बसवात आणि आपल्याला मग जेवण देतील ते. गर्दी आहे खूप, बऱ्यापैकी लोक आहेत. सो बघूयात रिटर्न आपण. आता आपल्याला देतील खायला, बघूयात काय काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल थाळी आली आहे, थाळीमध्ये बघूयात काय काय मिळतंय. टाक टाक. हसतच होते गोळगोळ भांड्यांचे डोळ्यात.
झोपायची जागा बघूयात आपण आता. पण लागली गादी. हा आहे मोठा हॉल. तर सामान ठेवलं आपण आणि आपली झोपायची व्यवस्था आता इथंच आहे.